नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी 2024 मधली आपण ही प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। इयत्ता चौथी, विषय आहे गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। त्याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होईल याची गॅरंटी मी आपल्याला देते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। चला करूया सुरुवात। बघा, गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75 या आधीचे आपण 45 पर्यंतचे प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर तुम्ही टच करा आणि तुम्ही ते प्रश्न पाहू शकता। कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भाग केलेले आहेत। बघा, प्रश्न 46 पासून 75 पर्यंतचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला 46वा प्रश्न असा दिलाय, 13 अंश छेद 3 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा टिंबटिंब। आता रिकामी जागेचा पर्याय आपल्याला भरायचा आहे। मग आधी याचं पूर्णांकयुक्त या अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त कसं करायचं तर बघा, 13 अंश आहे म्हणजे 13 भाज्य असतो आणि छेद 3 आहे म्हणजे 3 ने भागायचं। मग 13ला 3 ने भागायचं। मग 3च्या पडेमध्ये 13 आहेत का तर नाही आहेत। मग 3 चौक 12, 13 मधून 12 गेले, बाकी आली 1। मग बघा, इथे भागाकार पूर्ण होतो, बाकी 1 राहिले ना, एवढाच भाग जातो। आता इथे भागाकार किती आलाय 4 आलाय, बाकी किती आले 1 आले। मग बाकी आपण इथे लिहितो आणि भागलंय कशाने 3 ने, म्हणून इथे आपण लिहिलं 3। मग 4.1 अंश छेद 3 हे आता आपण ज्या पद्धतीने वाचलं त्याच पद्धतीने आपल्याला पर्याय बघायचे की कोणतं योग्य आहे। अंश 4 येईल, मग हा अंश किती आहे 1 आहे, मग हे बरोबर आहे का नाही। छेद 3 येईल, बघा छेद 3 आहे, मग हे बरोबर आहे। अंश 3 येईल, अंश 3 आहे का नाही। 1 हा पूर्णांक येईल, 1 हा पूर्णांक आहे, इथे 4 हा पूर्णांक आहे। जी संख्या पहिल्यांदा इथे असते ती पूर्णांक असते, म्हणजे 4 पूर्ण आणि 3 भागातला 1 भाग असं आपण म्हणतो। म्हणून मी ते योग्य कोणती आहे, रिकामी जागा कोणती येईल, छेद 3 येईल। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। मग प्रश्न किती सोपा आहे, फक्त विचारले, मग तिथे आपल्याला तर्क वापरायचा आहे। आपल्याला काय करायचं, थोडंसं विचार करायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। 120 मीटर लांब आणि 85 मीटर रुंद क्रीडांगणाला 3 पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे। जर तारेचा दर 65 रुपये मीटर असेल तर किती रुपये खर्च येईल। आता बघा, 120 मीटर लांब आणि रुंदी पण दिलेली आहे 85, म्हणजे इथे काय आहे आयत आहे। ठीक आहे, हे क्रीडांगण आहे, मैदान आहे ना, आणि याला 3 पदरी कुंपण करायचं आहे। आता इथे कुंपण आहे, मग कुंपण आपण कडेने करतो, म्हणजे इथे आपल्याला परिमिती पाहिजे। मग इथे सूत्र कोणतं वापरणार आपण, आयताची परिमिती। मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, आपल्या सगळ्यांना आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे, 2 लांबी अधिक 2 रुंदी आहे की नाही, 2 लांबी अधिक 2 रुंदी। आता बघा, आपल्याला 2 लांबी किती आहे 120, मग 2 गुणिले 120 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 85। मग बघा, 12 दुने 24, 240 आली लांबी, दोन्ही मिळून ना। आणि हे आता 85 गुणिले 2, मग 5 दुने 10, 8 दुने 16, 16 ने 1 17, किती आलं 170 रुंदी आली ही। आता यांची बेरीज करूया, 0 अधिक 0 0, 7 आणि 4 11, हाताला 1 2 3 आणि हे 4, किती आलं हे परिमिती आली 410 मीटर, 410 मीटर। आता आपल्याला 3 पदरी कुंपण करायचं, ही एकाच ह्याची परिमिती आली, असं 3 वेळा ना। मग इथे काय करायचं आहे, 410 गुणिले 3 पदरी, म्हणून मी इथे 3 ने गुणायचं, 3 0 0, 3 1 3, 3 चौक 12, किती आलं हे 1230 मीटर। आता खर्च ना, जर तारेचा दर 65 रुपये मीटर म्हणजे एका मीटरला 65 रुपये, तर आपली तार किती आहे 1230 आहे ना। मग इथे काय करायचं आहे, 1230 गुणिले 65 करायचं आहे। मग बघा, 5 0 0, 5 3 15, हाताला 1, 5 दुने 10, 10 आणि 1 11, हाताला परत 1, 5 1 5 आणि हा इथे 6। याचं काम झालं म्हणून आपण इथे 0 देतो
आता बघा 6 0 0, साहित्रिक 18, हातचाला 1, साई 2 12, 12 आणि 1 13, हातचा धरलाय 13, 6 1 6, 6 आणि 1 हातचा 7. बेरीज करूया. 0 0, 5, 8 आणि 1 9, 6 आणि 3 9 आणि हे 7 7. मग आपले उत्तर किती आले बघा. बघा उत्तर आले 79,950. बघा बरं पर्याय आहे का. 79,950 रुपये खर्च येईल. बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे. बघू शकता पर्याय क्रमांक 3 79,950 रुपये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 60 ते 70 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत. मी अजूनही पुन्हा सांगते की मूळ संख्यांचा प्रश्न बघा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कुठलीही परीक्षा राहू दे त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये मूळ संख्येवरचा प्रश्न असतोच. त्यामुळे मूळ संख्या नक्की पाठ करा कारण ते हे आपल्या हातातले मार्क आहेत. इथे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला माहिती आहे 60 ते 70 मधल्या मूळ संख्या. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो 61 आहे आणि दुसरी आहे 67. या दोनच संख्या आहेत. मग बघा 1 2, मग 2 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघा 2 मार्क सहज मिळाले. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा रामरावांकडे 99,000 रुपये होते. बघा दिलेली माहिती आहे तशी लिहून घेऊया. 99,000 त्यातून त्यांनी 55,555 रुपयांचा TV आणला आणि 33,333 रुपयांचा संगणक खरेदी केला. तर रामरावांकडे किती रुपये शिल्लक आहेत. मग बघा हा खर्च केला ना. मग या दोघांची बेरीज करूया ना. 5 आणि 3 8 8 8 8 8 88,888. एकूण रुपये होते 99,000. त्याच्यामधून हे एकूण खर्च काय करूया वजाबाकी करूया म्हणजे एकूण त्यांचं बिल वजा करायचं. आपल्याला माहिती आहे आता आपण 4थीची मुलं आहोत. आता आपल्याला प्रत्येक वेळेस हातचा कसा घ्यायचा हे काय सांगायची गरज नाही आहे. काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे इकडचं एक इथे 10 इथे डायरेक्ट मांडून घ्यायचे 9 9 आणि इकडे हे 8. आपल्याला माहिती आहे या 9तलाच आपण एक इथे घेतो 10 झाले या म्हणून इथे 8 राहिले आणि या 10तला एक इथे घेतला म्हणून इथे 9 राहिले. परत इथे 10 झाले 10तला एक इथे घेतला मग इथे परत 9 राहिले. म्हणून मग आधीच असं मांडून घ्यायचं म्हणजे आपला वेळही वाचतो. 10तून 8 गेले 2, 9तून 8 गेला 1, इथे पण 1 इथे पण 1, 9तून 8 गेला 1. मग आपलं उत्तर किती आलंय 11,112. मग आता सॉरी इथे बघा इथे 8 आहे मी इथे विसरले. 8तून 8 गेले इथे 0 पाहिजे कारण हे 8 आहेत. आपण इकडचंच एक हातचा तिकडे घेतलाय. 8तून 8 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले 10,112. मग बघा बरं 10,112 कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजेच रामरावांकडे आता 10,112 रुपये शिल्लक आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा मी मुद्दाम असं म्हणते की या प्रश्नाचं उत्तर हे आहे कारण बऱ्याच वेळा मुलांचं खालीवर होतं. मग नेहमी उत्तरपत्रिकेमध्ये गोल करताना बघायचं आहे कितवा प्रश्न आहे 49वा त्याचं उत्तर काय 4 आहे. मग इथे प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेत पण बघायचं आहे 49 त्याच्या पुढचा 4थाच असा क्रमांक आपल्याला काय करायचं आहे गिरवायचं आहे. कारण आपण उत्तर बरोबर लिहितो आणि लिहिताना जर आपलं गोल फक्त वर खाली झालं तर आपले सगळे प्रश्न काय करू शकतात चुकू शकतात. म्हणून मी ते काय करायचं आहे काळजीपूर्वकच आपल्याला गोल रंगवायचा आहे. 50वा प्रश्न 3/5 या अपूर्णांकांचे दशांश रूप कोणते. आता बघा दशांश रूप कळण्यासाठी आपल्याला काय करायचं या 3ला 5ने भागावं लागणार आहे. पण 5च्या पेक्षा 3 खूप लहान आहेत. मग काय करायचं आधी 0चा भाग लावायचा आहे. 5 0 0. आता आपल्याला माहिती आहे ते पॉईंट घ्यायचा आणि मी इथे आपण 0 घेऊ शकतो. मग 5 6 30. 30तून 30 गेले बाकी आली 0. बघा भागाकार किती आला 0.6. मग याचा दशांश रूप कोणता आहे तर 0.6 किंवा 0.6. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सत्य विधान कोणते. 5ने विभाज्य संख्या 3नेही विभाज्य संख्या असते. हे बरोबर नाही आहे कारण बघा 5च्या पाड्यामध्ये 25 येतात पण 3च्या पाड्यामध्ये 25 आहेत का नाही. म्हणून हे विधान काय योग्य नाही. आपल्याला सत्य विधान शोधायचं आहे. 6ने विभाज्य संख्या 2 आणि 3ने ही विभाज्य असतात. हे बरोबर आहे कारण बघा 2 त्रिक 6 कारण ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या संख्येला म्हणजे ज्या 6ने विभाज्य आहेत ना त्या म्हणजे 6च्या पाड्यातल्या ज्या संख्या आहेत ना त्या 2ने पण त्यांना भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो. हे बरोबर आहे. तुम्ही कोणतीही संख्या घेऊन बघा 6च्या पाड्यातली 6ने भाग जाणारी त्याला 2ने पण जातो आणि 3ने सुद्धा जातो. 5ने विभाज्य संख्या 10ने विभाज्य असतात. हे पण चुकीचं आहे
कारण बघा इथे जर असं असतं की 10ने विभाज्य संख्या 5ने पण असतात तर एक ठीक आहे, कारण 10च्या पाड्यात जेवढ्या संख्या त्याला 5ने भाग जातो, पण 5च्या पाड्यामध्ये 25 आहेत, 35 आहेत, त्याला 10ने भाग जातो का? नाही जात. 10ची कसोटी आपल्याला हीच सांगते की एकक स्थानी फक्त 0 पाहिजे म्हणजे त्या संख्येला भाग जातो. मग 5च्या पाड्यामध्ये 5 एकक स्थानी असणाऱ्या भरपूर संख्या आहेत, म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. 9ने विभाज्य संख्या 3 आणि 6ने विभाज्य असतात, हे सुद्धा योग्य नाही. पुढचा प्रश्न आहे, 1 रिम अधिक 20 डझन अधिक 5 दस्ते बरोबर किती कागद? आता याची सूत्र आपल्याला पाठ पाहिजेत, प्रत्येकाचं वेगवेगळं सूत्र आहे. मागाच्या गणितामध्ये मी सांगितली सगळी सूत्र. आता इथे मात्र डायरेक्ट मी सांगणार आहे, कारण प्रत्येक वेळेस इथे आपल्याला कागद विचारत, पण मग डायरेक्ट रिमचं 2 रिम म्हणजे किती कागद ते काढायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 2 रिम म्हणजे किती कागद? 480 कागद. आणि 20 डझन, 1 डझन म्हणजे 12, मग 12 दुने 24, मग 20 डझन म्हणजे 240 कागद. आणि 5 दस्ते म्हणजे 120 कागद आपल्याला कागदामध्ये काढायचे, म्हणून मी या पद्धतीने सांगते. तुम्ही सूत्र परीक्षेच्या आदल्या दिवशी एका कागदावर लिहून काढायचे आहेत, ती पाठ करायची आहेत, एकदा नजरेखालून ती सूत्र वाचायची आहेत, जेणेकरून परीक्षेला आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. मग बघा यांची बेरीज करूया. 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, हाताला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हा 1 8, 840. मग बघा 840 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 840. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. आता बघा इथे छोटासा मी एक वर्तुळ काढते, माहीत असाव्यात या गोष्टी. ही त्रिज्या आहे ज्याला आपण आर म्हणतो, आणि त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो, आणि ही काय असते? जीवा असते. आता बघा ही जीवा जरी असली इकडची, वर्तुळ केंद्रातून जाणारा व्यास असतो, पण वर्तुळाचा जो व्यास आहे ना, ती वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे? तर व्यास. काय येणार आहे? व्यास. म्हणजे जो हा आहे ना तो व्यास, ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वाचन प्रेरणा दिन जर रविवारी असेल तर त्या वर्षीचा बालदिन कोणत्या वारी असेल? आता जर आपल्याला माहीतच नसेल की वाचन प्रेरणा दिन कधी, तर आणि बालदिन आपण कधी काढणार, कसा काढणार, म्हणून आपल्याला वाचन प्रेरणा दिन, महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला पाठ पाहिजेत की कधी असतात. आता वाचन प्रेरणा दिन आपण APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो, आहे की नाही. मग वाचन प्रेरणा दिन कधी असतो? तर 15 ऑक्टोबरला. म्हणजे आपल्याला इथे काय माहिती आहे? 15 ऑक्टोबरचा वार दिलेला आहे की नाही. 15 ऑक्टोबरला वार कोणता आहे? रविवार आहे. आणि आपल्याला बालदिन काढायचं आहे. बालदिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही. बालदिन असतो 14 नोव्हेंबर, पंडित नेहरूंचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो, आहे की नाही. मग याचा आपल्याला वार काढायचा आहे. आता ऑक्टोबरच्या नंतर लगेचच नोव्हेंबर महिना येतो. मग आता इथे कसं काढायचं? ऑक्टोबर एकूण दिवस किती आहेत? 31 दिवसांचा असतो. 15 तारखेचा वार आपल्याला माहिती आहे, मग ह्याच्यातून 15 दिवस वजा करायचे. किती दिवस राहतात? 16 दिवस राहतात. नोव्हेंबर, ऑक्टोबर नंतर कोणता महिना? नोव्हेंबर. नोव्हेंबरचा कोणत्या तारखेचा वार पाहिजे? 14 तारखेचा. मग इथे 14 दिवस लिहायचे. 6 आणि 4 10, हाताला 1, 1 2 3, किती दिवस आले? 30 दिवस. आता हे मी असं का केलं? अवघडात का शिरलं? तर हे अवघड नाही, सोपं आहे बाळांनो. 15 तारखेपासून म्हणजे 16 पासून 14 तारखेपर्यंत आपल्याला दिवस काउंट करायचे आहेत. मग आपण बोटांवर मोजण्यापेक्षा या पद्धतीने जर आपण काढलं तर आपलं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. मग एकूण दिवस आले 30. मग आपल्याला मिळते आठवड्याचे वार किती असतात? 7 असतात. मग या 30 दिवसांना आपण 7ने काय करायचं आहे? भागायचं आहे. मग 7 चौक 28, 30 मधून 28 गेले, बाकी आली 2. मग मला सांगा जेवढी बाकी आले तेवढे दिवस काय करायचे आहेत? पुढे ढकलायचे आहेत. किती बाकी आले? 2. मग रविवार, रविवारच्या नंतर सोमवार, आणि सोमवारच्या नंतर मंगळवार. म्हणून मग मंगळवारी काय येणार आहे? बालदिन कधी येणार आहे? मंगळवारी. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या ट्रिक जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये उपयोगी पडत असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या लाईकवरून मला कळेल की किती जणांना हे आवडतंय, त्यामुळे लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 152च्या पुढची क्रमागत 5वी विषम संख्या कोणती?
मग मला सांगा, आता याच्यासाठी सूत्रसुद्धा आहेत, पण लहान मुलं आहेत, बऱ्याच वेळा समसंख्या आणि विषम संख्येमध्ये चुकतं. म्हणून मी म्हणते की जर जवळची संख्या असेल तर आपण याच साध्याच पद्धतीने उत्तर काढलेलं केव्हाही चांगलं, कारण समविषम संख्यांमध्ये मुलांना थोडंसं घोळ होण्याची शक्यता असते. आता 152 ही समसंख्या आहे बघा, ही समसंख्या आहे. मग त्याच्या पुढची क्रमांकात 5वी विचारले. मग 153 54 सोडा, 155 56 सोडायची, 153 153 154 सोडलं, 155 156 सोडलं, 157 158 सोडलं, 159 60 सोडलं, 161. बघा 152 ही संख्या दिली ती, त्याच्या पुढची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. मग कोणती विषम संख्या आहे तर 161. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत तर बघा एकाच बिंदूतून या बाजूवर काय केलेले आहेत, भाग पाडलेले आहेत. मग अशा वेळी आपण काय करायचं, यांना क्रमांक द्यायचे 1 2 3 आणि या क्रमांकांचीच बेरीज करायची 1 + 2 + 3. मग बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती 6. मग एकूण किती त्रिकोण आहेत, 6 त्रिकोण आहेत. मोजत बसायची काही गरज नाही, या ट्रिकचा वापर करायचा. पुढचा प्रश्न बघा, 7/3 7/5 रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा. आता आपल्याला माहिती आहे अंश समान आहे, मग ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणजे खाली उलटं असतं. मग बघा 3 लहान आहे म्हणजेच इथे 3 हा अपूर्णांक हे कसं आहे, मोठा आहे. म्हणून मग मोठ्याकडे हे 2 टोकं आपण करतो, मग इथे असे चिन्ह येणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास कोणती संख्या तिसऱ्या क्रमांकावर येईल. आता बघा इथे डायरेक्ट आपण क्रमांक देऊया. सगळ्या संख्या 5 अंकी संख्येत, बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे असतं. मग इथे बघा 56 आहे, 56 56 56, पहिल्या दोन्ही संख्या सगळीकडे सेम आहेत. तिसरा अंक बघा इथे 7 आहे, इथे 2 आहे, इथे 7 आहे आणि इथे 7. आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे जायचं आहे. मग बघा इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे, 2 आणि 6 लहान आहेत, त्याच्यामुळे याचा विचार करायचा आहे आपल्याला. मग इथे 7वर 2 72 आहेत आणि इथे 7वर 6 76 आहेत. मग हे 6 76 मोठे आहेत, म्हणून याला 1 क्रमांक द्या, याला 2 क्रमांक द्या. आता याच्यामध्ये तुलना, मग बघा इथे 2 आहे आणि इथे 6 आहेत, म्हणजे ही संख्या याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहेत. मग याला 3 नंबर आणि याला 4 नंबर. आपण क्रमांक लावले, तिसऱ्या क्रमांकावर विचारले, मग तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे, पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया, इष्टिका चितीला टिंबटिंब शिरोबिंदू असतात. आता इथे पण बघा शिरोबिंदू म्हणजे कोपरे. मग इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू आहेत, पृष्ठभाग असतात 6 आणि कडा असतात 12. पण आपल्याला इथे शिरोबिंदू म्हणजे कोपरे विचारलेत, मग कोपरे किती आहेत 8. आपली वही, आपलं कंपास हे इष्टिका चितीचंच एक उदाहरण आहे, आपलं पुस्तक. मग बघा त्याला कोपरे किती आहेत तर 8 आहेत. पुढचा प्रश्न बघूया, 60वा प्रश्न आहे, मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येला लहानात लहान 2 अंकी संख्येने गुणल्यास गुणाकार किती येईल. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे 9 9 9 9 आहे की नाही, आणि लहान 2 अंकी संख्या म्हणजे 10. मग इथे गुणाकार करत बसायची गरजच नाही. बघा 9 1 9 9 1 9 9 1 9 9 1 9 आणि हा 0 फक्त इथे द्यायचा आहे. मग आपलं उत्तर किती आलं आहे 99,990. मग बघा बरं 99,990 99,990 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, बघा 4.7 अधिक 3.59 वजा 5. आता आधी आपण यांची बेरीज करूया, पदावलीच आहे ना ही, पण दशांश चिन्ह असलं तरी पदावलीच आहे. मग बघा 4.7 आणि 3.59 यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, वजाबाकी नंतर करूया. मग इथे काही नाही म्हणजे 0 असतो, मग 0 अधिक 9 9, 7 आणि 5 12, हातचा आला 1 4 आणि हे 3 7 आणि हा 1 8. दशांश चिन्हाची इथे दशांश चिन्ह आणि याच्यातून वजा 5 करायचे. मग बघा याच्यातून वजा 5 करूया, इथे पुढे काही नाही म्हणजे 0 द्या. 29 वजा 0 29, 8तून 5 गेले 3, दशांश चिन्ह आहे तसं. मग आपलं उत्तर काय आलंय 3.29. मग बघा 3.29 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेजारच्या आकृतीतील छायांकित भाग दर्शविणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. आता इथे बऱ्याच म्हणजे खरंच खूप मुलांचं कन्फ्युजन होतं की आता हे एवढेच भाग मोजतात 1 2 3 4 5
आणि काय करतात, किती रंगवले 2, मग 2/5 ह्याला लगेच टिक मार्क करून मोकळतात. तसं करायचं नाही आहे. बघा हा एक भाग आहे, बरोबर आहे, हा पण तेवढाच भाग आहे आणि हाही तेवढाच भाग आहे, पण याचे मात्र 2 भाग केलेत. मग आपण याचे सुद्धा 2-2 भाग करायचे प्रत्येकाचे, कारण एकाचे केले तर बाकीचे सुद्धा करायचे. मग एकूण भाग किती झाले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण भाग झाले 8. रंगोलीत किती, हा 1, हा 2 आणि हा 3. मग रंगोलीत किती 3, मग उत्तर काय आहे 3/8. बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हे समजलं पाहिजे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. सन 2024ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 2022ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल. आता बघा सुरुवात म्हणजे आपल्याला मिळते 1 जानेवारी, बरोबर आहे. 2024ची सुरुवात सोमवारने झालेली आहे आणि आपल्याला 2022 विचारले. मग 2022च्या आधी 2023 आणि त्याच्या अगोदर 2022 आणि इथे सगळीकडे 1 जानेवारी तोच तीच तारीख नाही बदलली, फक्त आपल्याला वार काढायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की सामान्य वर्षामध्ये 1 दिवस पुढे जातं आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे जातं. आता 2024 हे लीप वर्ष आहे, मग 24च्या पुढचं वर्ष आहे ते 2 दिवस पुढे जाईल, पण याच्या अगोदरचं 1 दिवसच मागे नाही का, मग 1 दिवस आपल्याला मागेच आहे कारण हे आधीच विचारलंय. मग सोमवारच्या अगोदर रविवार, रविवारच्या अगोदर शनिवार. बघा 2022ला 1 जानेवारी 2022ला जर शनिवार असेल तर सामान्य वर्ष आहे ना 22 आहे, मग 1 दिवस पुढे गेला रविवार, रविवारच्या पुढे हे सामान्यच वर्ष आहे, मग त्याच्या पुढे पण 1च दिवस. लीप वर्षाच्या पुढचं वर्ष 2 दिवस पुढे जातं. मग आपल्याला 2022ला कोणता वार येणार आहे तर शनिवार. मग बघा इथे उत्तर आहे शनिवार, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. एका चौरसाची बाजू 8 सेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती. चौरसाची परिमिती विचारले. आपल्याला माहिती आहे चौरसाच्या 4 बाजू सेम असतात. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. हे सूत्र आपलं पाठ पाहिजे. एक बाजू आहे 8, मग ही 8 ही 8 ही 8, मग आपण सूत्रात घालूया 4 गुणिले 8, 8 चौक 32. परिमिती आहे सेमीमध्ये दिली आहे त्याच्यामुळे 32 सेमी आलं. चौरसाची परिमितीच विचारली होती, मग 32 सेमी. 32 कुठे आहे पर्याय क्रमांक बघा इथे चुकायचं नाही. इथे मी सुद्धा कसं लगेच 4 सेमीला टिकलं. जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर 4 सेमी, पण आपल्याला काय विचारले चौरसाची परिमिती. मग चौरसाची परिमिती ही सेमीमध्येच असते म्हणून मी इथे हे उत्तर आहे. बघा उत्तर सेमच आहे, फक्त इथे 4 आहे आणि इथे फक्त सेमी आहे. मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे उत्तर नाही, हे क्षेत्रफळाचं उत्तर आलं असतं म्हणून आपलं इथे उत्तर आहे चौरसाची परिमिती आहे 32 सेमी, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पदावली दिलेली आहे 50 - 50 भागिले 5 अधिक 5. आपल्याला माहिती आहे वजाबाकी आहे, भागाकार आहे, बेरीज आहे. भागाकार पहिल्यांदा करायचं आहे, गुणाकार भागाकार पहिल्यांदा करायचं आहे. मग 5 10 हे 50, याचं उत्तर आलं आहे 10. बाकीचं आहे तसं लिहून घेऊया 50 वजा अधिक हे 5. वजाबाकी आणि बेरीज राहिली. वजाबाकी करूया पहिल्यांदा. 50 मधून 10 गेले 40 आले, अधिक हे 5 बरोबर किती आलं उत्तर 45. मग बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये 45 आहे. पुढचा प्रश्न बघूया. वजाबाकी दिलेली आहे, चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला सांगायचं आहे. एकातून 3 जात नाहीत, आपण इथे काय घेतो, एक खोड तो वर घेतो, इकडचा एक आपण इथे घेतला, इथे 1 राहिला. 11तून 3 गेले 8 राहिले. आता कितीमधून 7 घालवल्यावर 14 येतील, तर ते कितीमधून 7 घालवल्यावर 4 येतील. मग आपण काय करायचं आहे 7च्या पुढे 4 बोटं मोजूया. 7 8 9 10 11, किती 11. म्हणजे इकडचा पण आपण इथे 1 घेतला, इथे 1 घेतलाय. हां मग आता इकडच्यातले 11तून 7 गेले 4 राहिले. आता इथे बघा इथे कोणता अंक आहे अजून आपल्याला माहीत नाही. आपण प्रत्येक पर्याय घेण्यापेक्षा मला वाटतं ही पद्धत सोपी आहे. या दोघांची बेरीज करा. 7 5 12, म्हणजे इथे 12 असणार आहे. वर मी 12 लिहिते कारण आपण इकडचा एक इकडे घेतलेला आहे, म्हणजे इथे कोणता अंक असेल 3 असेल. बघा 3तला 1 इथे घेतला, 3च्या डोक्यावर राहिले 2 आणि या 4तला 1 आपण इथे घेतला, इथे राहिले हे 3. 12तून 5 गेले 7 राहिले, बरोबर आले. आता 3तून किती गेल्यावर 0 राहतात, तर 3तून 3 गेल्यावर 0 राहिले, बरोबर आहे. 7तून 4 गेले 3 राहिले. बघा बरं प्रत्येक चौकोनामध्ये 3 अंक आलेले आहेत. आपण पर्यायांचा वापर नाही केला तरीही आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून मी इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 4 3. जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर आपण प्रत्येक पर्यायातील संख्या इथे ठेवायची आणि मग वजाबाकी करायची आणि आपलं उत्तर निश्चित करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया.
एक दुकान सकाळी 10:30 वाजता उघडते, दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते दुकान किती वेळ सुरू असते? बघा 10:30 वाजता उघडतं म्हणजे 10:30 उघडते. मग अजून 30 मिनिटांनी किती वाजले? 11 वाजले, बरोबर आहे ना. अजून 30 मिनिटांनी 11 वाजले. मग 11च्या नंतर 12, 12च्या नंतर 1, 1च्या नंतर 2 आणि 2च्या नंतर 3. 3 वाजता पुन्हा बंद होते की नाही ते दुकान. मग बघा 1, 2, 3, 4 हे 4 तास आणि हा वरचा अर्धा तास. किती तास दुकान उघडं होतं? तर 4 तास 30 मिनिटं म्हणजे 4 तास 30 मिनिटं, 4.5 तास दुकान उघडे असते, सुरू असते. पुढचा प्रश्न बघूया. एका फळ्याची लांबी 7 मीटर, रुंदी 3 मीटर आहे, तर त्या फळ्याची परिमिती आणि क्षेत्रफळ अनुक्रमे किती? आता बघा हा फळ आहे, लांबी आहे 7, रुंदी आहे 3. आपल्याला परिमिती पण काढायचं आणि क्षेत्रफळ पण काढायचंय. बघा मग आपण आता आयताकृती आहे ना फळा, मग आयताची परिमिती काढूया. 2 लांबी अधिक 2 रुंदी. मी ते एल लिहिते कारण 2 लेंथ प्लस 2 बिड्थ. लेंथ, बिड्थ, लांबी, रुंदी. मग 2 गुणिले, तिथे काय नाही म्हणजे चिन्ह गुणिले. 2 लांबी किती आहे? 7 अधिक 2 रुंदी किती आहे? 3. मग बघा 2 7 14 अधिक 2 त्रिक 6. मग 14 अधिक 6 बरोबर किती येतात? इथे 20 आलं. परिमिती किती आली? 20. हे काय दिलंय? मीटरमध्ये दिलंय म्हणजे इथे परिमिती किती आली? 20 मीटर. आता आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. लिहिता लिहिता पाठ करायचं. मग आता लांबी किती आहे? 7 आहे, रुंदी किती आहे? 3 आहे. मग 7 त्रिक 21. आता आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ लिहिताना आपल्याला पुढे चौ जोडायचा असतो आणि बाजू कशामध्ये दिल्या होत्या? मीटरमध्ये, म्हणून मी ते चौ मी. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं ते अनुक्रमे विचारलंय. मग आधी काय विचारलंय? परिमिती. मग आधी परिमितीच लिहायची आणि नंतर क्षेत्रफळ. मग 20 मीटर आणि 21 चौमी कुठे आहे? बघा इथे 20 मीटर 21 चौमी. इथे फसायचं नाही आहे. अनुक्रमे ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस जे आधी विचारलंय तेच लिहायचं. तर तुमचं इथे कच्चं कामामध्ये कन्फ्युजन होत असेल तर इथे परिमिती किती आहे? 20 मीटर लिहून घ्यायची. क्षेत्रफळ किती आहे? 21 चौमी. आणि असंच कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 9,500 अधिक 3,2500 अधिक 13,500. मग 9,500 म्हणजे किती? 9,750. 3,2500 म्हणजे किती? 3,250. 13,500 म्हणजे किती? 13,500. यांची आपल्याला काय करायची आहे? सर्वांची बेरीज. यांची बेरीज झाली 26,500. मग 26,500 म्हणजे 26,500. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका फुलविक्रेत्याने 4,865 गुलाबांची फुले आहेत. एका विक्रेत्याकडे एवढी फुलं आहेत गुलाबाची, त्याने त्यापासून 32 फुलांचा एक हार याप्रमाणे हार बनवल्यास अनुक्रमे किती हार तयार होतील आणि किती फुले शिल्लक राहतील? मग इथे काय करायचं आहे? एकूण फुलं किती आहेत? एवढी. मग आता 32ने त्याला काय करायचं आहे? भागायचं आहे की नाही. मग 32च्या पाढ्यामध्ये 48 आहेत का? बघा 32च्या पाढ्यामध्ये 48 नाही आहेत. इथे आपण 32चा पाढा लिहून घेतलाय. मग 32 एके 32. 48 मधून 32 गेले, किती राहिले? इथे 16 राहिले. वरून आपण हा 6 खाली घेतला. 166. 32च्या पाढ्यामध्ये 166 नाहीत, 160 आहेत. 1 2 3 4 5. 32 5 160. वजाबाकी आली 6. वरून हे 5 आपण खाली घेतले, 65 राहिले. आता 32च्या पाढ्यामध्ये 64 आहेत आहे की नाही. मग 32 दुने 64. मग बघा 65 मधून 64 केले, बाकी आली 1. मग किती आले? हे आहेत ते हार आहेत आणि हे एक बाकी जी राहिले ते शिल्लक फूल आहे. मग बघा काय विचारलं आपल्याला? किती हार तयार होतील आणि किती फुले शिल्लक राहतील. मग हार किती? 152 आणि फूल किती शिल्लक? 1. मग 152 आणि 1 कुठे आहे? 152 आणि 1 बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. या 5 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून या संख्येस 9ने निश्चेष भाग जात असल्यास म्हणजे फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आता आपल्याला 9ची कसोटी माहिती आहे की दिलेल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची
आणि त्याला जर येणाऱ्या उत्तराला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग बघा इथे आपण डायरेक्ट 3 घेऊया, व्हिडिओ खूप मोठा होतोय. 3, मग इथे पण मी घेतलं 3 आणि इथे पण मी घेतलं 3. मग बघा 4 3 3 3 5 यांची बेरीज करूया. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18. मग या सगळ्यांची बेरीज किती येते 18. मग 9ला 18ने भाग जातो ना, म्हणून मी या पूर्ण संख्येला 9ने भाग जाणार आहे. म्हणून मी इथे उत्तर किती आहे, 9ची कसोटी विचारली होती ना आपण, 9ने भाग जातो. मग कोणतं उत्तर येणार आहे तर आपण इथे कोणता अंक ठेवला आहे, फुलीच्या जागी 3 अंक, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. पुढचा प्रश्न बघा. शेजारील घडणीपासून घन तयार केल्यास त्रिकोणाच्या समोरील पृष्ठावर कोणते चिन्ह येईल. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे बाहेरचं असतं ना, हा खोका, घडणी म्हणजे खोकाच आहे. आपण ज्यावेळेस खोका उघडतो त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला चित्र दिसतो. मग बघा याच्या समोर बरोबर याच्या समोर हे येतं आणि याच्या समोर हे येतं, याच्या समोर हे येतं, म्हणजे हे एकाड एक असतं. याच्या समोर हे, याच्या समोर हे. आपल्याला विचारले त्रिकोणाच्या, मग त्रिकोणाच्या पुढे काय येणार आहे, एक घर सोडून हे येणार आहे अधिक. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. v म्हणजे किती आहे, 5 आहे, अधिक x म्हणजे 10 भागिले 2 आहेत ना, हे 11 नाही म्हणायचं इथे, 1 आणि 1 2 हे रोमन संख्या चिन्ह आहेत, त्याचा आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहून घेतल्या. भागाकार पहिल्यांदा करूया. 2 पंचे 10, इथे 5, हे 5 आहे त्याचे, 5 आणि 5 10. मग 10 साठी आपण x वापरतो, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 x. पुढचा प्रश्न बघा. 74 आणि 75 साठी चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बघा आता इथे एक विद्यार्थी म्हणजे 7 विद्यार्थी, ठीक आहे, एका चित्रासाठी 7. मग बघा 1 2 3 4 5. नेहमी मी मुलांना सांगते की या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे असेल तर आधी प्रमाण बघा आणि या चित्रांची संख्या मोजा आणि ते दिलं असेल त्याने गुणा. मग 5 गुणिले 7, 7 5 35, 1 2 3, 3 गुणिले हे 7, 7 त्रिक 21, एकच आहे त्याला 7ने गुणायचं म्हणजे हे 7, 1 2 3 4, 4 गुणिले 7, 7 चौक 28. आता प्रश्न वाचूया. जास्वंदाचे फूल आवडणारे विद्यार्थी झेंडूचे फूल आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. मग आधी जास्वंदाचं विचारले, मग जास्वंद बघूया. जास्वंद कुठे आहे, 21 आहेत. जास्वंद किती आहेत, 21. झेंडू कुठे आहे, 7 आहेत. मग इथे किती आहेत, 7 आहेत. मग कितीने जास्त कमी म्हणजे वजाबाकी करा. मग आपल्याला माहिती आहे 21 मधून जर आपण 7 वजा केले तर बाकी किती राहते, 14 राहते, आहे की नाही. 11तून 7 गेले 4 राहतात, इकडचा तिकडे गेला 14. मग 14ने काय जास्वंद, आता इथे बघा 14ने कमी पण आहे आणि 14ने जास्त पण आहे. मग इथे हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. जास्वंदाचे फूल आवडणारे विद्यार्थी म्हणजे हे विद्यार्थी विचारलेत, झेंडूचे फूल आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहेत म्हणजे कुणाचं विचारलंय, यांचं विचारलंय. मग हे जास्त आहेत ना जास्वंद, मग कितीने जास्त आहेत तर 14ने जास्त. मग 14ने जास्त पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. चित्ररूप माहितीवरून खालील चुकीचा पर्याय शोधायचा आहे. जाई व झेंडू आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, गुलाब आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. आता जाई आणि झेंडू कुठे आहे, जाई आहे 28 आणि झेंडू आहे 7. मग 28 आणि 7 ह्यांची एकूण संख्या किती झाली, 35 झाली. बघा 35. आणि गुलाब आवडणाऱ्यांची संख्या किती आहे, 35च आहे. मग हे बरोबर आहे, संख्या समानच आहे की नाही. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. बघा या दोघांची बेरीज करायची, कारण जाई व झेंडू म्हणून मी या दोघांची बेरीज, मग 28 मध्ये 7 मिळवले बरोबर 35 येतात. आणि गुलाबाची 35 म्हणजे यांची संख्या कशी आहे, समान आहे. सर्वात जास्त विद्यार्थ्यांना गुलाब आवडते, हे पण बरोबर आहे. सर्वात जास्त संख्या गुलाबाचीच आहे, बरोबर आहे. हे पण चित्ररूप माहितीमध्ये एकूण 91 विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मग 13 आणि एक चित्र म्हणजे 7, मग 13 7 91 बरोबर आहे. 28 विद्यार्थ्यांना जास्वंदाचे फूल आवडते. जास्वंद कुठे आहे इथे, 28 आहेत का 21 आहेत, म्हणून मी इथे चुकीचं काय आहे पर्याय क्रमांक 4. आपल्याला चुकीचंच पर्याय शोधायचं होतं, पण हे सगळं आपल्याला काढावं लागलं ना, त्यावेळेस आपल्याला चुकीचं समजलं ना कोणतं आहे ते. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 2024ची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. या आधीच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते सुद्धा प्रश्न पहा आणि जास्तीत जास्त
प्रश्नांचा सराव करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील। आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलतर्फे आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।